यांचं स्वागत करण्यासाठी मी उत्तम वावळे यांना विनंती करतो. उत्तमजी वावळे आपण यावं. बर्वे सरांचं स्वागत करावं. आलेत का? चला पैठणे, शिवराजजी पैठणे आपण यावं. इकडे लक्ष द्या दादा. त्यानंतर ॲडव्होकेट कमलेश चौदंते मराठवाडा झोन प्रभारी आहेत. त्यांचं स्वागत दीपकजी जोंधळे करतील. दीपक जोंधळे या. चौदंते सरांचं स्वागत फुलपकार करतील. या. त्या दोघायला सांग त्याला बसून घ्यावं ना. फोटो चढते त्या बाबा त्या पुढच्याला. दुसरे मराठवाड्याचे झोन प्रभारी त्याला सांग गौतमजी उजगरे यांचं स्वागत मागं बसून घ्या. तुम्हाला देतो डाटा सगळं आम्ही. बसा. दीपक जोंधळे करतील. या. बसून घ्यावं ना तुमचं. चांगलं वाटत नाही म्हणा तसं. बसून घ्यावं ना त्यांना. दादा आलेत का? गौरव दादा. त्यानंतर सुभाष भोकरे सर नांदेड जिल्हाध्यक्ष आहेत. यांचं स्वागत राहुलजी घनसावंत हे करतील. सुभाषजी भोकरे हे नांदेड जिल्हाध्यक्ष. या लवकर या. त्यानंतर महादेव वाघमारे धाराशिव यांचं स्वागत करतील. राहुलजी घनसावंत आलेत का? धाराशिवचे सिद्धार्थ सूर्यवंशी लातूर. सिद्धार्थ सूर्यवंशी लातूर. अनंता गायकवाड बीड जिल्हाध्यक्ष यांचं स्वागत शिवराज पैठणे करतील. अनंता गायकवाड साहेब यांचं स्वागत. हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष देवराव भगत सर यांचं स्वागत दीपक जोंधळे करतील. बबलू गायकवाड सोलापूर. युवराज सूर्यतळ आनंद थोरवडे सातारा यांचं स्वागत सूर्यतळ करतील. लहरीदास कांबळे सांगली यांचं स्वागत उत्तम वावळे करतील. धारबा गायकवाड. रवींद्र कांबळे कोल्हापूर यांचं स्वागत किरण फुलपगार करतील. या समोर. त्यानंतर परभणीचे जिल्हाध्यक्ष युवराज सूर्यतळ यांचं स्वागत राहुल घनसावंत करतील. या ठिकाणी आमचे जुने सहकारी प्रदेशचे सचिव ॲडव्होकेट इंजिनियर अनिरुद्ध रणवीर यांचं स्वागत फुलपगार आणि दरबाजी करतील. सरांचं राहुलजी कोकरे आलेत का? राहुलजी कोकरे आपण मंचाकडे यायचं. या सर. मी राहुल घनसावंत यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. राहुलजी कोकरे या. डॉक्टर प्राध्यापक अनिल कांबळे प्रदेश सचिव यांचं स्वागत अनिरुद्ध रणवीर करतील. अनिरुद्ध रणवीर हे त्यांचं स्वागत करतील. डॉक्टर प्राध्यापक अनिल कांबळे या लवकर.
बहुजन समाज आवाज बहुजन समाज पार्टीचं नेतृत्व आणि सन्मान देखील बसपा तितक्याच प्रमाणात महिलांचा देखील करते. पक्षाचे अध्यक्ष म्हणून आणि पक्षाचं नेतृत्व म्हणून आम्हाला महिलांचा सन्मान करणं क्रमपात आहे. त्यामुळे वंदनाताई गव्हाणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विद्याताई रणवीर यांना विनंती करतो की आपण मंचाकडे यावं. वंदनाताई गव्हाणे, त्यांचं स्वागत विद्याताई रणवीर करतील. या त्यानंतर मायाताई पाटील यांचं देखील या ठिकाणी स्वागत होणार आहे. मी हनवतेताई यांना विनंती करतो की आपण मायाताई पाटील यांचं आपण स्वागत करावं. दोघींनी लवकर या. ज्यांची नावं पुकारलेत त्यांनी लवकर यायचे मंचाकडे. मायाताई पाटील आणि हनवतेताई या लवकर. त्यानंतर दीपमाला कांबळे या. सुनंदाताई रसाळ या. ताई रणवीरताई तुम्ही यालाय. रणवीरताई, मायाताई पाटील यांचं आपण स्वागत करावं. या लवकर. तुम्ही आता इकडेच या. त्यानंतर सुनंदा रसाळ, मी ताईंना विनंती करतो आपण मंचावर यावं. सुनंदाताई रसाळ, स्वाती पुणे आपणास देखील विनंती आहे आपण मंचावर यावं. स्वातीताई पुणे, मी ताईंना विनंती करतो आपण त्यांचं स्वागत करावं. DJ आसिफ SK झाले का? चालेल, धन्यवाद. यानंतर संपूर्ण जिल्ह्याच्या वतीनं तीनही मान्यवर नेत्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. माननीय संतोष शिंदे सर, राहुलजी कोकरे सर आणि मनीषजी कावळे सर या तिघांचाही सन्मान जिल्ह्याच्या वतीनं होत आहे. मी सर्वांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा. या सर, समोर या. कार्यक्रमाला बराचसा वेळ झालेला आहे. शेवटचे 2 सत्कार या ठिकाणी होतील. संतोषजी शिंदे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी सुनील डोंगरे सर, साहेबराव डाकोरे या दोघांनाही विनंती करतो की आपण संतोषजी शिंदे सर यांचं आपण स्वागत करावं. सर या लवकर. आणि गवारे गुलाबराव हे अनिरुद्ध रणवीर यांचं स्वागत करते. या लवकर. गवारे गुलाबराव. आणि स्वागताचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे.
ज्यांची अत्यंत सुंदर अशी प्रबोधनकारी गीतं या ठिकाणी आपण ऐकलीत. शाहीर सुरेश रणजवे बीड आणि राहुल सुरवसे या दोन्ही गायकांचा सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मी दोन्ही गायकांना विनंती करतो की आपण मंचावर यावं. लगेच या. शाहीर रणजवे, शाहीर आहेत का? आम्हाला तिकडचं काही दिसत नाही आता. लवकर या. मी मनीषजी कावळे सर, शिंदे सर आणि भोकरे सर तिघांना विनंती करतो की आपण आपल्या गायकांचं या ठिकाणी स्वागत करावं. टाळ्यांचं गजर होत एकदा. गायकाला प्रोत्साहन मिळणार आहे. सुंदर आवाजातील त्यांची गीतं मान्यवर कांशीराम साहेब आणि बहुजन समाज पार्टी यांच्या विचारधारेचा प्रसार करणारी यापुढेही ही गीतं होतील. आणि अवघ्या काही मिनिटात आपण काही मान्यवरांची या ठिकाणी मनोगत ऐकणार आहोत. मान्यवर कांशीरामजी यांच्या 92व्या जयंती दिनाच्या निमित्तानं आज हा जयंतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय. तत्पूर्वी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या ठिकाणी अनिरुद्ध धनवडे हे करतील. मी त्यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावं. बहुजन समाजात वेळोवेळी जन्मलेल्या सर्व संत गुरु महापुरुषांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो व ज्यांच्या जयंतीसाठी आज आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत से बाबासाहेब के लायक बेटे बामसेफ DS4 आणि BSPचे संस्थापक अध्यक्ष मान्यवर साहेब कांशीरामजी आणि हा कार्यक्रम बहुजन समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्ष उत्तर प्रदेशच्या 4 वेळा असलेल्या मुख्यमंत्री परम आदरणीय बहनकुमारी मायावतीजी यांच्या दिशानिर्देशानुसार व तसेच माननीय आकाशजी आनंद राष्ट्रीय समन्वयक बसपा, त्याचबरोबर केंद्रीय प्रभारी महाराष्ट्र राज्य तसेच राज्यसभेचे खासदार असलेले रामजी गौतम साहेब, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये आणि ज्यांच्या अध्यक्षतेमध्ये आपण हा कार्यक्रम करत आहोत असे प्राध्यापक डॉक्टर संतोषजी शिंदे यांचं एकदा सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचे आहे. संतोषजी शिंदे हे ओबीसी समाजातून आहेत आणि अहोरात्र बहुजन समाज पक्षासाठी आपला प्रत्येक क्षण आणि आपलं तनमनधनाने कार्यरत आहे. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातून उपस्थित असलेले ॲडव्होकेट संजीवजी सदाफुले साहेब हे बसपाचे प्रदेश महासचिव आहेत. त्याचबरोबर ॲडव्होकेट LB इंगळे सर हे मातंग भाईचारा महाराष्ट्र राज्य म्हणून या ठिकाणी काम पाहतात. त्याचबरोबर मनीषदादा कावळे नांदेडचे आहेत, मराठवाडा झोनचे प्रभारी म्हणून या ठिकाणी कार्य पाहतात. विलास शेरकाने साहेब हे धाराशिवचे आहेत आणि मराठवाड्याचे झोन प्रभारी म्हणून या ठिकाणी काम पाहतात. आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थिती सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व मराठवाडा झोनचे प्रभारी आणि आपण सर्व बहुजन समाजामध्ये आपण काम करताना आपण नेहमी पाहतो की बाबासाहेब, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विषयावर बोलणारे अनेक लोक आहेत, ऐकणारे अनेक लोक आहेत, त्यांना वाचणारे अनेक लोक आहेत. पण बहुजन समाज पार्टी एकमात्र राष्ट्रीय पार्टी आहे जी महात्मा फुलेचा असेल, शाहू महाराजाचा असेल, बाबासाहेबाचा असेल, पेरियार रामस्वामी नायकरचा असेल, नारायण गुरुचा असेल, या सर्वांचे विचारांवर काम करून त्याला राजकीय पर्याय निवडणुकीच्या दिवशी देण्याचं काम करते अशी बहुजन समाज पार्टी आहे. बोलणं महापुरुषाच्या विचार वेगळं आणि महापुरुषाच्या ज्यावेळी तुम्ही मतदान करायला जाता, एक बटन गांधीचं असतं, एक बटन गोळवलकरचं असतं, एक बटन त्या ठिकाणी असतं मार्क्सचं असतं, मार्क्सवादी लोकांचं असतं, तर चौथं बटन हत्ती नावाचं बटन हे बाबासाहेबांचं बटन बहुजन समाज पार्टी प्रॅक्टिकली या ठिकाणी करून दाखवते. त्या ठिकाणी EVM आंबेडकरवादाचे निशाण या ठिकाणी बहुजन समाज पार्टी पोहोचवत असते. आणि हे निशाण पोहोचवत असतानाच बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आपल्याला नेहमीच म्हणतात की दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, त्याचबरोबर मुस्लिम, धार्मिक अल्पसंख्याक, त्याचबरोबर
उच्चवर्णीय समाजातले सुद्धा जे न्यायपसंत और न्यायप्रिय लोक अशा सर्वांचं एक मूठ बनवून संविधानवादी बाबासाहेबांच्या विचारावर, कारण बाबासाहेबांचा विचार हा सर्व लोकांसाठी आहे, मानवतावादी विचार आहे, हा विचार घेऊन बहुजन समाज पार्टी, लोक म्हणतात की फुलेचा विचार यशस्वी होऊ शकत नाही, शाहूचा विचार यशस्वी होऊ शकत नाही, राजकीय दृष्ट्या बाबासाहेबांचा विचार यशस्वी होऊ शकत नाही, तर पाकिस्तानपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या युरोपमधल्या लंडन, त्या इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, याच्या दुप्पट असलेल्या लोकसंख्येनं असलेल्या देशातल्या सर्वात मोठं राज्य असलेल्या आणि जगातल्या बहुतांश देशापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये मान्यवर साहेब कांशीरामजी आणि बहनकुमारी मायावतीजीने या ठिकाणी बाबासाहेबांचा विचार यशस्वी करून दाखवला, जय भीमवाल्याचं राज्य आणून दाखवलं आणि सांगितलं होऊ शकत. आता महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की समाजामध्ये बहुजन समाज पार्टी सामाजिक पहिले आणि राजकीय नंतर आहे. बहुजन समाजामध्ये आपण बहुजन समाज पार्टी काय करते तर भाईचाऱ्याचा संदेश देते. आज या ठिकाणी RSSचं काम काय आहे, बौद्ध आणि मातंगामध्ये भांडण लावा. या ठिकाणी RSSचं काम काय आहे, OBC आणि मराठामध्ये भांडण लावा. आणि बहुजन समाज पार्टीचं काम काय आहे की मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला एकत्रित बसून विचारा की तुमचा खराच हिस्सा कोण पळवलेला आहे. किती मराठ्यांकडे या देशाची स्टील इंडस्ट्री आहे, कोणती स्टील इंडस्ट्री मराठ्याच्या नावानं आहे. या देशाची की इंडस्ट्री जिओ असेल, एअरटेल असेल, कोणती इंडस्ट्री मराठ्याच्या नावाने आहे, हा प्रश्न बहुजन समाज पार्टी मराठा समाजाला विचारते. त्याचबरोबर जशी मराठ्याच्या नावानं टेलिकॉम इंडस्ट्री नाही, स्टील इंडस्ट्री नाही, सिमेंट इंडस्ट्री नाही, या देशातल्या बहुतांश महत्वाच्या इंडस्ट्री या मराठ्यांच्या हातात नाही, तशाच ओबीसींच्याही हातात नाही. जसे महाराजांच्या जवळ जमिनी नाहीत तसेच मांगाच्या जवळ सुद्धा जमिनी नाहीत. ज्या पद्धतीने या सगळ्या समाजाच्या आणि बहुजन समाज दिवस म्हणून हा मान्यवर साहेब कांशीरामजीचा दिवस, या जन्मदिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बहुजन समाज म्हणजे काय तर मान्यवर साहेब कांशीरामजी म्हणायचे की द कम्युनिटी हू हॅज कॉमन प्रॉब्लेम्स अँड ॲस्पिरेशन इज अ कॉमन ग्रुप ऑफ पीपल इज अ बहुजन कम्युनिटी. आणि या बहुजन समाजाला बहुजनवादी विचारधारेनं जोडण्यासाठी आम्ही सर्वजण अहोरात्र काम करत आहोत. मान्यवर साहेब कांशीरामजीनं काम केलेलं आहे. या देशातला गांधीवादी मनवादी हुशार आहे म्हणून आपल्या राज्य करत त्यांचं राज्य चाललंय असं नाही. या देशातला बहुजन मूर्ख आहे, तो आपल्यात भांडत आहे, त्याच्यामध्ये चेतना नाही, त्याच्यामध्ये बंधुभाव नाही, भाईचारा नाही, त्याला शत्रू आणि मित्राची ओळख नाही. त्यासाठी बहुजन समाज पार्टी काम करते. बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की पॉलिटिकल पार्टी डज नॉट एक्झिस्ट जस्ट टू विन द इलेक्शन, इट्स सोल पर्पज मस्ट बी एज्युकेट, एज्युकेटेड, ऑर्गनाइज. राजकीय पक्ष हे काय फक्त निवडणुका लढवणं आणि जिंकण्यासाठी अस्तित्वात असू नये. त्याचा मुख्य उद्देश समाजाला जागृत करणे, शिक्षित करणे, संघटित करणे आणि चेतवणे हा त्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे. म्हणून आम्हाला कधीही फरक पडत नाही की बहुजन समाज पार्टीचा एक आमदार आला काय आणि बहिणजी PM झाल्या काय, कारण हा संघर्ष हजारो वर्षापासून चालत आलेला संघर्ष आहे. महात्मा फुलेने ज्यावेळी शाळा सुरू केली त्यावेळी जर महात्मा फुलेला विचारले असते किती मुली शिकवल्या, महात्मा फुलेकडे त्यावेळी उत्तर नव्हतं. पण आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या सर्व फॅमिलीमधून मुली शिक्षित झाल्या, कोणी प्रधानमंत्री झाल्या, कोणी मुख्यमंत्री झाल्या, कोणी ॲस्ट्रॉनॉट झाल्या, कोणी डॉक्टर झाल्या, आर्किटेक्ट झाल्या, इंजिनियर झाल्या. त्या महात्मा फुलेचं आज यश 200-250 वर्षांना नंतर आलेलं आहे. तसंच आम्ही आजच संघर्ष करत आहोत. आम्हाला माहिती आहे हा संघर्ष हा एका दिवसाचा संघर्ष नाही. आज 2026 मध्ये अस्तित्वात असलेले संतोषजी शिंदे असतील, सदा फुले असतील, अनिरुद्ध रणवीर असतील, आमचे राहुलजी घनसावंत असतील, आमचे युवराज सुरेतळ असतील, आम्ही सगळेजण या महात्मा फुलेचा विचार, शाहू महाराजांचा विचार, बुद्धाचा विचार आज घेऊन चालत आहोत. याचा आम्हाला एक वेळा नाही 1000 वेळा गर्व आहे. आणि आम्ही या युगामधल्या महान नारीच्या, वर्तमान महापुरुषाच्या नेतृत्वामध्ये काम करत आहोत. याविषयी आम्हाला गर्व आहे. आणि बहुजन समाज कशा प्रकारे जोडायचं आहे, बहुजन समाजामध्ये कशा पद्धतीने चेतना निर्माण करायची आहे आणि बहुजन समाज पार्टीला या देशातील नंबर 1 पार्टी कसं बनायचं आहे, यासाठी मान्यवर साहेब कांशीरामजी जयंतीच्या निमित्तानं हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन्ही झोनचा या ठिकाणी कार्यक्रम बोलून या ठिकाणी चिंतन होणार आहे. हा प्रोग्राम मान्यवर आज लोक जमा करायचे म्हणले की आमच्या कार्यकर्त्याला दिसतंय की मोठा कोणीतरी गायक आणा, मग लोक जमा होतील. लोक जमा झाले की मग आम्ही नेते मंडळी मिळू. गायक महत्वाचा आहे. जे जमा झालेले, पण जमा झालेले लोक हे विचारानं जमा झालेले असावे. गायकांनी केलेलं प्रबोधन हे लोकांच्या डोक्यात गेलं पाहिजे आणि त्याच्यातून प्रबोधन झालं पाहिजे. फक्त मनोरंजन, डिचक डीजे लावून नाचून गाऊन वापस जाणारे लोक कुठल्याही पद्धतीचे कामाचे नाहीत. गायक
वामनदादा कर्जतसारखे असावेत. आणि यामुळेच आम्ही बहुजन समाज पार्टीच्या विचारांना जे आमच्यासोबत आले ते आमचे. हमारा गर्दी का साहेब कांशीराम जी म्हणायचे, भीड़ इकट्ठा करने में मुझे कोई दिलचस्पी नहीं है, जो लोग अपना आत्मसमर्पण देने के लिए तैयार हो वही हमारे साथ चले. या विचारासहित आपल्याला या ठिकाणी गहन चिंतन आणि मनन करायचं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर बहुजन समाजामध्ये शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये चेतना निर्माण करून त्यांचं मजबूत संघटन कसं निर्माण करता येईल आणि या देशातल्या काँग्रेस आणि भाजपचा पर्याय हा बहुजन समाज पार्टी नंबर 3 वर आहे, तो नंबर 1 वर कसा येईल या संदर्भामध्ये आजच्या या चिंतन बैठकीत त्या चिंतन कार्यक्रमामध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मान्यवर साहेब कांशीरामजीच्या जयंती समारोहाचा हा मुख्य उद्देश आहे. आणि आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला त्या निमित्त मी सर्वांचे या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक भाषण संपवतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.